सुळे खासदार असल्याने दिल्लीत लोकांशी चांगले संबंध पण महाराष्ट्रातून गेलेला असल्याने त्या महाराष्ट्रातच आहेत, फडणवीसांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं उत्तर. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना केला फोन. गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला. उद्धव ठाकरे राज यांच्याकडे गणेशोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती. राज्यात अपात्र लाडक्या बहिणींचा सुळसुळाट. राज्यात तब्बल 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींना नियोजनाचा त्यांनी लाभ घेतला. पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी. लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांचा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चिडले. योजना बंद करू का? अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया. एकटा पुण्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाभार्थी. लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली. लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा. संजय राऊतांची सरकारवर टीका. बिहारच्या पुण्यामध्ये राहुल गांधींची वोट अधिकार यात्रा. वोट अधिकार यात्रेत आरजेडी नेते तेजस्वी यादव सहभागी. वोट अधिकार यात्रेला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना 40 गावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकत्र व्यासपीठावर. मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. काही लोक भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात. उदय सामंतांची नाव न घेता नितेश राणेंवर टीका. तर मी सुद्धा भगव्या शाली मागवल्यात. उद्यापासून अंगावर टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो, सामंतांचा टोला. प्रभादेवीच्या एसआरए इमारतीत अॅडव्होकेट निलेश हळदणकरांच्या घरी आयकर विभागाचं सर्च ऑपरेशन. दिल्लीतील पथकाकडून 6 दिवस सुरू होतं सर्च ऑपरेशन. सर्च ऑपरेशनचा माझ्याशी थेट संबंध नाही. माझ्या घरी झालेलं सर्च ऑपरेशन भाऊ वैभव हळदणकर याच्या ट्रस्टशी संबंधित. आयकर विभागाच्या कारवाईनंतर निलेश हळदणकर यांचं स्पष्टीकरण. नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गाव देशातील पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गावातील सोयीसुविधांचा शुभारंभ.